जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक कर्जाची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र ही रक्कम केवळ एटीएमद्वारेच काढता येणार असल्याची अट घालण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे खात्यात पैसे जमा झाले असले तरी दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील अनेक एटीएममध्ये रोकडच उपलब्ध नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी भर उन्हात शहरभर एटीएम ते एटीएम भटकंती करूनही शेतकऱ्यांच्या हाती पैसे लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी पाचोरा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांना निवेदन देत एटीएममध्ये तातडीने रोकड उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांची गैरसोय थांबली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ते नेमकं काय म्हणाले पाहूयात. गेलेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर रब्बीचा हंगाम आला. रब्बीच्या हंगामामध्ये नव्या उमेदीने ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली, मशागत केली. अलीकडे शेतीचा खर्च परवडत नाही आहे, मोठा खर्च करून आणि बाजारभावाकडे त्या तुलनेने मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये असताना शेतकऱ्यांनी पुन्हा मोठ्या आशा रब्बी पिकाकडून लावल्या, मात्र त्यामध्ये फारसं त्यांना समाधान मिळालं नाही. असं होत असताना शासनाने जी कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना एक आर्थिक दिलासा याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने जरी हातात पुरेसे पैसे नव्हते तर काही तजवीज करून रेग्युलर कर्जधारक शेतकऱ्यांनी पीक कर्ज जे असेल म्हणजे सोसायट्यांमार्फत असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकांमार्फत जे पीक कर्ज होतं त्याचा भरणा मार्च एंडला केला आणि स्वाभाविकपणे अशा पद्धतीने जमाजमा करून भरलेले पैसे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या हातात येणं अशी अपेक्षा होती. आणि अलीकडे काही बँकांनी तो आग्रह देखील केला की एटीएम मार्फत शेतकऱ्यांनी पैसे घ्यावे. मात्र असं असताना कर्ज रक्कम मंजूर झालेली असताना ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असताना मात्र ती एटीएमच्या आग्रहामुळे शेतकरी ती पैसे हातात असताना देखील ते त्यांच्या हातात मिळू शकत नव्हते खात्यात असताना देखील. आणि या अनुषंगाने पाहिलं तर ज्या जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने पीक कर्जांचं वाटप केलं, एटीएमचा आग्रह धरला, त्यांची एटीएम मात्र जवळजवळ आमच्या तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये नगण्य आहेत, नाहीच्या बरोबर आहेत. आणि असं असल्यामुळे हा जो ग्रामीण भागातला शेतकरी होता ज्याला डिजिटलायझेशन किंवा एटीएम हा फार काही विषय समजत नाही, असा हा शेतकरी हातात एटीएम घेऊन उन्हामध्ये भटकत होता. हा एटीएम झाला की दुसरा एटीएम तो शोधत होता. मात्र राष्ट्रीयकृत बँका असेल किंवा कोणत्याही सहकारी क्षेत्रातल्या बँका असतील, कुठल्याही बँकेचं एटीएम चालू नव्हतं. उन्हातानात भटकलेला हा शेतकरी निराश होऊन परतत होता. या अनुषंगाने शेतकरी सेनेकडे काही तक्रारी आल्या, काही अपेक्षा आल्या की ह्या विषयावरती आपण जरूर वाचा फोडावी. म्हणून आम्ही या अनुषंगाने शेतकरीचे पदाधिकारी तसेच आमच्यासोबत बाजार समितीचे सभापती गणेश बापू आणि आम्ही सगळ्यांनी विचार करून बँक व्यवस्थापनाला या संदर्भात विनंती करावी, त्यांनी त्यांची सेवा दुरुस्त करावी. अशा अनुषंगाने आज आम्ही काही बँकांना भेटी देतोय. एवढ्यातच आम्ही स्टेट बँकेचे मॅनेजर साहेबांना भेटलो आणि शेतकऱ्यांची जी भावना समस्या आहे याविषयी त्यांना अवगत केलं आणि ती समस्या तात्काळ त्यांनी दुरुस्त करावी अशी अपेक्षा देखील त्यांच्याकडे केली आणि त्यांनी ती तत्वता मान्य केली. या अनुषंगाने आमदार साहेबांना देखील हा विषय अवगत आम्ही केला. त्यांनी वरिष्ठांशी बोलून किंबहुना जिल्हा बँकेचे जे MD आहेत यांच्याशी बोलून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामधून विड्रॉल कसा देता येईल असा देखील प्रयत्न केला आहे. तो पण रूल आउट होईल अशी अपेक्षा ठेवून आपण चालतो आहोत. जसा एक एटीएम किंवा पीक कर्जाचा विषय असेल त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाने काही कर्ज योजना, अनुदानाच्या कर्ज योजना सुरू केल्या आहेत. मग त्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा अन्न प्रक्रिया उद्योगाचे काही विषय असतील, अशा अनेक चांगल्या योजना शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी चालू केल्या आहे. मात्र ज्या बँकांकडे याचा ॲक्सेस येतो, ज्या बँकांकडे याचा लीड येतो, अशा बँका मात्र शेतकऱ्यांच्या घरातील तरुण उद्योजक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही किंवा ह्या बाबतीमध्ये सकारात्मक कुठलीही भूमिका घेत नाही असं चित्र दिसतंय. जे काही जुजबी कर्ज वाटप होतं, काही जुजबी योजना दिल्या जातात त्या कुठल्या तरी एजंटांच्या मार्फत दिल्या जातात अशी आतापर्यंतची माहिती आहे. त्यामुळे या बाबतीत देखील बँक व्यवस्थापनाला या बाबतीत जाणीव करावी आणि शासनाची जी मानसिकता आहे, राज्य शासनाची असेल केंद्र शासनाची, की या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून यांचं खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नती व्हावी, शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हावा, हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न एका अर्थाने योग्य दिशेने जावा यासाठी बँकेने सकारात्मक अंमलबजावणी करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषीपूरक जे उद्योग असतील यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावं. या बाबतीत देखील साहेबांना विषय मांडला आणि त्यांनी या बाबतीत लक्ष घालू असं आश्वासन या निमित्ताने दिलं आहे. शेतकरी सेनेने अतिशय माफक मुद्द्यांवरती साहेबांचं लक्ष या ठिकाणी वेधलं आणि भविष्यामध्ये त्याच्यावरती रिझल्ट येईल अशी अपेक्षा आहे.
या निवेदनाद्वारे आम्ही विनंती तर केलीच आहे, मात्र एक इशारा देखील शेतकरी सेनेच्या माध्यमाने दिला आहे की शासन ज्या पद्धतीने या समाजाचा विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे, बँकांनी जर सकारात्मकपणे जर हा विषय रोल आउट नाही केला तर मात्र शेतकरी सेना उद्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. शेतकऱ्यांच्या संबंधी आम्ही आता आज स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच काही आपल्या जिल्हा बँक असेल, तालुक्यातील ज्या निवडक आणि नॅशनलाइज बँक आहेत त्यांना आम्ही आता जे आहे पीक कर्ज तसेच सोसायटी असेल तर या संबंधीचे जे शेतकऱ्यांना ATMमधून पैसे मिळत नाही आहेत किंवा जिल्हा बँकेने एक दिवसाला फक्त 30,000 द्यायचे, याच्यामुळे शेतकऱ्यांची खूप वाताहत होते. आता रब्बी संपतोय आणि खरीपाची जेव्हा सुरुवात होते तर बियाणं असेल किंवा मटेरियल खरेदी असेल तर याच्यासाठी शेतकऱ्याला खूप एकत्र पैसा मिळणे ही आवश्यक गोष्ट असते. त्याला तुटकप्रमाणे 20,000 30,000 घेऊन त्याचं काम हे होत नाही आहे आणि उन्हातानात शेतकरी हा हवालदिल होतो आहे. तर त्यासंबंधी आमच्याकडे शेतकरी संघटना म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. आमचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ यांनीसुद्धा मनावर घेऊन आज मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय गणेश बापू असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ पाटील असतील, आम्ही सगळ्यांनी प्रांतसाहेब असतील किंवा आमदार साहेबांनासुद्धा आम्ही यासंबंधी कल्पना दिली आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं आपल्याला सुविधा देता येतील यासंबंधीचं आम्ही निवेदन दिले. तसंच येणाऱ्या काळामध्ये आपले आता जे शेतकऱ्यांचे काही अनुदान बाकी आहे, जसं मागे आपण एक विषय झाला होता की चाळीसगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान जास्त मिळालं होतं आणि पाचोरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान कमी मिळालं होतं. तर यासंबंधीसुद्धा आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि शेतकऱ्यांना मागील सगळा पाठपुरावा करून मागील सगळा जो बॅकलॉग असेल किंवा एरियास असेल तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि पुढील काळामध्ये जसं आमचे जिल्हाध्यक्ष म्हटले की बँकांनी किंवा काही संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी या योजनांचं जर व्यवस्थितपणे नियोजन नाही केलं आणि शेतकऱ्यांना जर त्याचा न्याय नाही मिळाला तर शेतकरी संघटना शिवसेनेतर्फे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देतो.